तुम्हाला सांगावं लागतं. मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय करताय? ते राज्यकर्ते म्हणून तुम्ही अपयश आलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला सांगावं लागतं. शेप बीप काही नाही. पार्सल आली, ती पार्सल बोरिवलीकरांनी सहन केली. आता हे पार्सल बरोबर पारड्यात परत जाणार आणि आमचं पार्सल विधानसभेत जाणार. बोरिवलीमध्ये ही चर्चा नेहमीच असते की स्थानिक उमेदवार हवा की तुम्हाला उपरा उमेदवार हवा, या गोष्टीकडे तुम्ही कशाकडे पाहता? मुळात भाजपला उमेदवारच नाही, हेच तर त्यांचा कमकुवत पक्ष आहे, तो लक्षात ठेवा. त्यांना उमेदवार सापडत नाही हो स्थानिक. याच्यातच सगळं आलं आणि आमच्याकडे एक सज्जन उमेदवार दिला आहे. तर स्थानिक उमेदवार नाही म्हणून संजय भोसले यांना फायदा होणार आहे. फायदा तोटा का विचार करता हो? चांगला वाईट असा विचार करा ना. चांगलं काय, स्थानिक असावा की बाहेरचा असावा? स्थानिक असला तर चांगला ना. मग तुम्हाला स्थानिक चांगला उमेदवार दिलाय, सज्जन माणूस दिला, त्याला निवडून आणा. मशाल लक्षात ठेवा बरं का. म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं अरविंद सावंत खासदार तुमच्या प्रचारासाठी आले होते. एकदा त्यांनी जेव्हा प्रचार केला, एकदा तुमची प्रतिक्रिया कशी होती? नक्कीच मी स्थानिक उमेदवार आहे म्हणून मला बोरिवलीकरांचा खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आज अरविंदजी सावंत आले त्याच्यामुळे आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या बद्दल त्यांनी जी आमची भूमिका आहे ती मांडली आहे, ते आपल्या बोरिवलीकरांना सगळ्यांना मान्य आहे असं मी गृहीत धरतो आणि नक्कीच माझ्या विजयाचा आज नांदी इथून पासून सुरुवात झाली, आज जाहीर सभेपासून. दक्षिण मुंबई खासदार जेव्हा अरविंद सावंत आले तेव्हा त्यांनी मशाल पेटवली का, ही विजयाची नांदी म्हणायची? नक्कीच नक्कीच ही विजयाची नांदीच आहे. मशाल महाराजांच्या समोर पेटलेली आणि जो मुंबईची बोरिवलीकरांचा एक मगाशी पण जे आमच्या अरविंदजीनं सावंतांना प्रश्न विचारला, हा एक बालेकिल्ला आहे, पण हा बालेकिल्ला नाही, कारण बालेकिल्ला असतं त्यांना 5-5 वर्षांनी उमेदवार मिळत नाहीये. नवीन बाहेरचा उमेदवार आणायला स्थानिक उमेदवार मिळत नाही आणि आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी एक स्थानिक आणि एक सामान्य शिवसैनिकाला ही जबाबदारी दिली, उमेदवारी दिली. नक्कीच मी माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मनापासून धन्यवाद. स्थानिक उमेदवार म्हणून तुम्ही कोणते कोणते बोरिवलीचे प्रश्न आहेत ज्याला 23 तारखेनंतर प्राधान्य देणार आहात? मी आपल्या बोरिवलीकरांच्या जे मुख्य समीक्षा आहे, ट्रॅफिकचा एक मुद्दा आहे. आपल्या ह्या म्हाडाच्या वसाहती चारकोप गोराई ही MHB कॉलनी आहे, तिथे म्हाडाचे वसाहतीमध्ये खूप प्रश्न आहेत. पुनर्विकासाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. परत गोराई गावामध्ये गेलं तर तिथे पाण्याचं आहे, आरोग्य हॉस्पिटल नाही आहेत. तुम्ही जर माझा थोडा वॉर्ड एक ईस्टला येतोय तर तिथे मी लोकांकडनं ऐकलं की 5-5 वर्षांनी आमदार बदलत असल्यामुळे तिथे त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. तर माझा मी स्थानिक असल्यामुळे नक्कीच मी त्यांचे जे SRH असतील किंवा तिथे ट्रॅफिक जाम होतोय तर आणि फेरीवाल्यांचा एक प्रश्न, हे मी मुख्य मुद्दे आहेत जे बोरिवलीकरांचे, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.